म्हणजे एका बाजूला जे काय की आपली मराठी म्हण ना, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, तशी या सरकारची गत झालेली आहे. वारेमाप घोषणा केल्या गेल्या, पण पूर्तता काही नाहीये. म्हणजे काही थापा मारा, जनतेला काही कसे फसवा, जनता आपली भोळी भाबी आहे, आपल्याला मत देईल, आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू, मग दडपशाही करायची, मग वेगवेगळे कायदे आणायचे. सरकारबद्दल कोणी काही बोललं तर त्याला चिरडून टाकायचं. ही दडपशाही जी ब्रिटिशांना सुद्धा जमली नाही, ती यांना काय जमणार, यांना जमू शकत नाहीये. आता आणखी एक गोष्ट मला बरं वाटलं जरा, की ज्या वेळेला शिवसेनेला, म्हणजे शिवसेना एकच आहे, एसएनसी ही शिवसेना मी मानतच नाहीये. एसएनसी हा एक गट आहे, त्याच्यामुळे त्या एसएनसी गटाबद्दल किंवा गद्दार सेनेबद्दल मी काय बोलत नाही. शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्यासोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवई उठवली की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मुस्लिम लोकांनी शिवसेनेला मत दिलं, उद्धव ठाकरेंना मत दिलं, तर आज सत्ता जिहाद आहे. आता मला एका गोष्टीचं समाधान आहे की इथे जे बोंबलत फिरत होते, जे बुरसटलेले हिंदुत्ववादी आहेत, ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय, त्यांना बरोबर पाचन बसलेली आहे. कारण आता ईदच्या निमित्ताने सौगाते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे. 32 का 35 का 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास 32,000 कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे. हे काही सौगाते मोदी नाहीये, हे सौगाते सत्ता आहे. आणि यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्याचं एक निर्लज्ज उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे. वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिंगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची, असा हा प्रकार आहे. पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडाणटप्पू आहेत, ज्याचा उल्लेख अनिल पर्व यांनी आपल्या विधान परिषदच्या भाषणामध्ये केलाय, ते सुद्धा आता टोपी घालून कशी ती सौगत घेऊन जात आहेत हे मला बघायचंय. एकूणच मी जे एक दोन वेळा बोललेलो आहे की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता, तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. आता त्यांचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे आणि हिरवा रंग तर ते काढतच नाहीये. मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते, मंगळसूत्र चोरलं जाणार, मंगळसूत्र यांना देणार राहिला, आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार? कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष? कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार? आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे? जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासने दिली, मग ती लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल, आणखी बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणाले होते, ते थापा मारल्यानंतर त्यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही. म्हणजे आता मला असं वाटतं की अजित पवारांचं एक भाषण मी ऐकल्यासारखं वाटतंय की माझ्या कोणत्या भाषणात मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललो होतो, अशा पद्धतीची वक्तव्य आहेत. तर तसं ही सौगातची काय आहे, सौगात सत्ता ही बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणार आहे तर नंतर सुद्धा राहणार आहे, हे सुद्धा भाजपने एकदा जाहीर करावं. आणि मग आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणाने जाहीर करावं.